मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे, अशा सेवा सुविधा उपलब्ध करणे, पायाभूत सुविधांच्या कामाला गती वाढवणे फडणवीस सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली. आमचे आमदार पराग शहाजी यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि हा रखडलेला पूल आणि सबवे जवळजवळ 24 करोडची ज्याच्यात गुंतवणूक झाली आणि मग या पूर्व द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या मुंबईकरांना त्यातनं ट्रॅफिक कंजेशनमधून दिलासा होईल, या कामाची आणि पुरीपूर्ती होऊन उद्घाटन आज या ठिकाणी झालं आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अकाउंटवर एक ट्विट आलंय, वेळ आली एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी. मला वाटतं दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे, दोन्ही भावांचा प्रश्न आहे. त्याने साथ दिली, त्याने प्रतिसाद द्यायची की नाही त्या दोघांनी ठरवावं आणि ते ठरेपर्यंत आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, योग्य वेळेला राजकीय भूमिका मांडू. शरद पवार म्हणतात धर्माची चर्चा या अगोदरच्या आमदारांमध्ये कधी झाली नाही, आताच धर्माची चर्चा होते. या विषयावर राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्यांनी हे अपेक्षित नाही, किंबहुना कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक, बळी पडलेले आणि बलिदान दिलेले आमचे नागरिक, या सगळ्यावर देश एकत्र आहे, पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय. जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत, जवान तिकडे काम करतायत, आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं, मला वाटतं शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं. महाराष्ट्र निर्माणासाठी आज प्रतिसभागृह भरवलेलं आहे, भाजप मात्र त्यामध्ये सहभागी. बालचंद्र शिरसाट उत्तर देतात. नामकरण आहे, पुलाच्या नामकरणाचा प्रस्ताव बोलून घे उत्तर. खरं तर या पुलाच्या नामकरणाचा देखील विषय आहे, काय नामकरण करण्यात येणार आहे पुलाचं, महत्वाचा पूल आहे. या सगळ्याच परिसराला एकाच आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी आहे. या ठिकाणी असलेला पूर्णाकृती परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती जो पुतळा आहे तो इथलं मुंबईचं श्रद्धास्थान आहे. रमाई नगर या विभागाचं नाव आहे. इथल्या स्थानिक आमदारांनी तशी मागणी पराग शाह यांनी केलेली आहे, स्थानिक नागरिकांनी सुद्धा केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःच आज माननीय MMRDAच्या आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की या पुलाचं नाव स्थानिक भावना आणि इथली पार्श्वभूमी बघता माता रमाई यांच्याच नावाने या पुलाचं नामकरण व्हावं असं पत्र मी लिहिणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.